सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंचा पाय दिवसेंदिवस खोलात चाललाय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कथित भ्रष्टाचाराचं प्रकरण समोर आणल्यानं मुंडेंची पुरती कोंडी झाली आहे। देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतरच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पीक विमा घोटाळा आणि बनावट बिलांचा मुद्दा लावून धरला होता। त्या प्रकरणाला उत्तर देईपर्यंतच अंजली दमानिया यांनीही कृषी खात्यातील गैरव्यवहार उघड केलाय। त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये असलेले मंत्री धनंजय मुंडे हे आता पुरते चक्रव्यूहात अडकल्याचं पाहायला मिळतंय। अशातच आता दैनिक आपलं महानगरनं दिलेल्या आतल्या बातमीनं कृषी खात्यातील धक्कादायक माहिती समोर आली आहे। कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी अडसर ठरणारे अधिकारी बाजूला सारून कसे व्यवहार केलेत हे आता उघड झालंय। नेमकी ही आतली बातमी काय आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय माय महानगर। शिंदे सरकारच्या काळात धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना अनेक गैरव्यवहार झाल्याचं बोललं जातंय। विशेष म्हणजे प्रधान सचिव विरोध करत असून सुद्धा मुंडेंनी मनमानी केल्याचं समोर आलंय। मुंडे कृषी मंत्री असताना अत्यंत कडक शिस्तीच्या मानल्या जाणाऱ्या व्ही राधा या खात्याच्या प्रधान सचिव होत्या। त्यांनी कृषी विभागातील अनागोंदी गैरव्यवहारांवर बोट ठेवल्यानंच त्यांची प्रधान सचिव पदावरून तडकाफडकी बदली करण्यात आली होती। त्यांच्या बदलीनंतरच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना रान मोकळं झाल्याचं सांगितलं जातंय। खरं तर व्ही राधा आणि तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यात अनेक मुद्द्यांवरून मतभेद होते। व्ही राधा यांचा कृषी विभागातील अनागोंदी तसंच गैरव्यवहारांवर आक्षेप होता। तसंच त्यांनी डीबीटी बाबत कोणतेही बदल करण्यास नकार दिला होता। नमो शेतकरी सन्मान योजनेतील 1400 कोटी रुपयांचा निधी खतांच्या खरेदीसाठी वळवण्याच्या प्रस्तावालाही त्यांनी विरोध केला होता। तसंच पीएम प्रणाम योजनेअंतर्गत मिळणारं अनुदान हे 250 कोटींपेक्षा जास्त असल्यानं खरेदी योजना तुर्तास राबवली जाऊ नये असं मत राधा यांनी व्यक्त केलं होतं। मात्र ही योजना ताबडतोब राबवली जावी असा मुंडेंचा आग्रह होता। प्रति हेक्टरला नॅनो युरिया आणि नॅनो डीपीएचं वाटप शेतकऱ्यांना केल्यानं मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादनात वाढ होईल असा विश्वास मुंडेंना वाटत होता। त्यानंतर कृषी फवारणी पंपाच्या खरेदीवर अनेक संस्थांनी आक्षेप घेतला होता। त्यामुळे या खरेदीत अनियमितता दिसत असल्यानं त्याची चौकशी करण्यात यावी असा शेरा राधा यांनी फाईलवर मारला होता। त्यानंतरच धनंजय मुंडेंची नाराजी अधिक वाढल्यानं व्ही राधा यांची बदली करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय। कोण आहेत व्ही राधा? व्ही राधा या 1994 बॅचच्या IAS अधिकारी आहेत। विज्ञान शाखेच्या पदवीसोबतच त्यांच्याकडे LLB ची पदवी देखील आहे। जून 2007 पर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामध्ये स्पेशल ड्युटी अधिकारी म्हणून त्यांनी काम देखील केलंय। याच काळात त्यांनी मुंबईतील टोल घोटाळा उघडकीस आणला होता। त्या औरंगाबादच्या जिल्हाधिकारी देखील राहिलेल्या आहेत। त्यांनी मुंबई महानगरपालिकेत सहआयुक्त म्हणूनही काम केलंय। त्या जकात विभागाच्या प्रभारीही होत्या। याच काळात त्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई देखील केली होती। 2009 ते 2011 या काळात त्या आंतरराज्यीय प्रतिनियुक्त आंध्र प्रदेशात गेल्या होत्या। नंतर त्या पुन्हा महाराष्ट्राच्या उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून परत आल्या। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी नीती आयोगातही काम केलेलं आहे। पाणी पुरवठा, स्वच्छता तसंच वाणिज्य आणि उद्योग यासारख्या मंत्रालयांमध्ये त्यांनी कर्तव्य बजावलंय। त्यानंतर व्ही राधा या पुन्हा महाराष्ट्रात परतल्या, मात्र त्यांना अल्पावधीतच पुन्हा बदलीला सामोरं जावं लागलं। त्या 2028 मध्ये निवृत्त होणार आहेत। धनंजय मुंडे हे आधीच्या सरकारच्या काळात 15 महिने कृषी मंत्री होते। मात्र या कालावधीत तब्बल 4 IAS अधिकारी कृषी विभागाच्या सचिवपदी होते। कृषी मंत्री पदाची सूत्र मुंडे यांनी हाती घेतली तेव्हा अनुप कुमार हे अतिरिक्त मुख्य सचिव होते। त्यांची बदली झाल्यावर कृषी विभागाच्या प्रभारी सचिव म्हणून शालेय शिक्षण विभागाच्या सचिव IAS कुंदन यांनी काम पाहिलं होतं। नंतर त्यांचीही बदली करण्यात आली आणि त्यानंतर या पदावर व्ही राधा यांची नियुक्ती करण्यात आली। पण शिस्तप्रिय, नो नॉनसेन्स आणि नो करप्ट अशी ओळख असलेल्या व्ही राधा यांना 2 महिन्यांतच हटवण्यात आलं। त्यानंतर पर्यटन विभागाच्या सचिव तसंच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांच्याकडे कृषी सचिव पदाची अतिरिक्त जबाबदारी आणि त्याचा कार्यभार सोपवण्यात आला। त्यावेळेचे तत्कालीन कृषी आयुक्तही धनंजय मुंडे यांना अडचणीचे ठरले होते। कृषी आयुक्तालयातील कथित भ्रष्टाचाराला आळा घातल्यामुळे डॉक्टर प्रवीण गेडाम यांची देखील तडकाफडकी बदली करून रवींद्र बिनवाडे यांची नियुक्ती करण्यात आली।
पण IAS अधिकारी व्ही राधा यांच्या नियुक्तीमुळे या गैरप्रकाराला पुन्हा एकदा चाप बसला. IAS अधिकारी व्ही राधा या कडक शिस्तीच्या असल्यानं त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुडबुकमध्ये होत्या. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त तसेच सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदीही त्यांनी काम केलेलं आहे. मात्र कृषी विभागातून त्यांच्या झालेल्या बदलीमुळे अजित पवारांनी आपल्या मंत्र्याची पाठराखण केल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगली होती. धनंजय मुंडेंवर आतापर्यंत अनेक आरोप झालेत. त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले आरोप हे अतिशय गंभीर आहेत. नेमके हे आरोप काय आहेत त्यावरही एक नजर टाकूया. धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री असताना नॅनो युरिया, नॅनो DPA आणि फवारणी पंपाच्या खरेदीत भ्रष्टाचार केल्याचं दमानिया यांनी म्हटलंय. 92 रुपयांच्या नॅनो युरियाची बॅग कृषी विभागानं 220 रुपयांना खरेदी केली आहे. तसंच 269 रुपयांना मिळणारी नॅनो DPAची बाटली 590 रुपयांना खरेदी केली आहे. कापूस गोळा करण्यासाठी 577 रुपयांना मिळणारी बॅग 1250 रुपयांना खरेदी केली आहे. 2946 रुपयांना मिळणारं बॅटरीची फवारणी यंत्र जे आहे ते मुंडेंनी 3425 रुपयांना खरेदी केलंय. हा एकूण घोटाळा 275 कोटींचा असल्याचं दमानिया यांनी म्हटलंय. त्यामुळे व्ही राधा यांनी ज्याला विरोध केला होता त्याच घटकांमध्ये पुढे भ्रष्टाचार झाल्याचं दमानियांच्या आरोपातून दिसतंय. त्यामुळे व्ही राधा यांनी केलेला आरोप, मुंडेंनी केलेली मनमानी आणि दमानियांनी केलेले आरोप यामध्ये लिंक असल्यानं आता मुंडेंचं बिंग फुटल्याचं बोललं जात आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.